मुंबईचा महापौर हा मराठी होणार की अमराठी या संदर्भातला पहिला सर्वे समोर आलाय। ठाकरे बंधूंची शिवसेना भाजपची आणि बहुतांश उमेदवारांची धाकधूक वाढवणारा असा हा सर्वे आहे। भाजप शिवसेनेला किती मराठी लोक मतदान करणार, तर किती मराठी माणसं ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभी राहणार, त्याचबरोबर मुस्लिमांची मतं ठाकरेंना मिळणार का, या सगळ्या महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नांबद्दल अंदाज वर्तवणारा हा सर्वे। आपण पाहूयात काय म्हणतोय हा सर्वे। मराठी आणि अमराठी मतदार गेम फिरवणार, मुंबईकरांचा कौल कुणाला, नवा सर्वे समोर। सर्वेनं वाढवली कुणाची धाकधूक। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर, जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर, मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। मुंबईचा महापौर कोण होणार त्याची ही लढाई। मुंबईकर कुणाला कौल देणार याबद्दलचा एक सर्वे आता समोर आलाय। असेंडिया या संस्थेनं मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला, कोणत्या समाजाची किती टक्के मतं मिळतील याचा एक सर्वे केलाय। हा अहवाल म्हणतोय यंदाही मुंबईत 2017 प्रमाणे 55% आसपास मतदान होईल। मुंबईतले जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहतील। मुंबईत भाजप आणि शिवसेनेची सत्ता येईल। मुंबईत भाजप आणि शिवसेनेचाच महापौर होईल। अमराठी मतदार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला भरभरून मतदान करेल। जब हमने मुस्लिम समाज से ये पूछा कि क्या जब उद्धव ठाकरे और राज ठाकरे का अलायंस अलग से हो रहा है और वो महाविकास अघाड़ी में नहीं है तो वो किसे वोट करेंगे, तो कहीं ना कहीं मुस्लिम समाज एक डिलेमा में है। 64% लोगों ने कहा कि पता नहीं वो किसे वोट करेंगे उस वक्त। वहीं जब मराठी मानुस से ये पूछा गया है कि क्या तीनों जो घटक हैं शिवसेना के, शिवसेना यूबीटी, मनसे और शिवसेना एकनाथ शिंदे, क्या इन तीनों का मर्जर होना चाहिए, तो 52% लोगों ने कहा कि हाँ, इन तीनों को इकट्ठा आना चाहिए। जसं म्हणतात, जान है तो जहां है, आणि त्याच्यावरती आम्हाला नक्कीच फोकस करून पुढे काम करायचं आहे। आमचे पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष सिद्धेश कदमजींनी पण खूप काम केलं। डिकंजेशन हो, इंडस्ट्रियल साइट्स वरती फॉगिंग, क्लीन अप ड्राइव्स, बीच क्लीनिंग, पर्यावरणला घेऊन कसं अडॉप्ट प्लांट करायचं आहे। तर मला वाटते की असं विपक्ष फक्त बयानबाजी करतात, आम्ही काम करून दाखवू। मराठी मतदारांची भाजप शिवसेनेला 42% मतं मिळतील, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला 44% मतं मिळतील। काँग्रेसला मराठी लोकांची 4%, तर इतरांना 11% मतं मिळतील। अमराठी मतदार कोणत्या बाजूने आहे ते देखील पहा। 53% अमराठी मतदार भाजप आणि शिवसेनेला मत देईल, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 15% अमराठी मतं मिळतील। काँग्रेसला 19%, तर इतरांना अमराठी लोकांची 13% मतं मिळतील। मुस्लिमांची मतं भाजप आणि शिवसेनेला 11%, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला 28%, तर काँग्रेसला मुस्लिमांची सर्वाधिक मतं म्हणजे 41% इतकी मतं मिळणार आहे, तर इतरांना मुस्लिमांची 20% मतं मिळतील। थोडक्यात काय, तर सर्वात जास्त मराठी मतं ठाकरे बंधूंना मिळतील, सर्वात जास्त अमराठी मतं भाजप आणि शिवसेनेला मिळतील, तर सर्वात जास्त मुस्लिम मतं काँग्रेसला मिळतील। आता मराठी विरुद्ध अमराठी या लढाईत मतदार अंदाजाप्रमाणे वागणार की मतं फिरवत निवडणुकीचा अख्खा गेम फिरवणार याची उत्सुकता मात्र कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।